सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेरघर ही पुण्याची खरी ओळख आहे की पब डान्स बारची? हा प्रश्न संपूर्ण पुण्याला अस्वस्थ करतोय. ज्या पुण्यानं देशाला विचारवंत दिले, क्रांतिकारक दिले, संस्कृतीची शिदोरी दिली, त्या पुण्याच्या छाताडावर आज पब आणि डान्स बारची विकृती उघडपणे नाचत आहे. आणि प्रश्न असा आहे की ही विकृती अचानक वाढली कशी? कोणाच्या आशीर्वादानं, कोणाच्या सत्ता काळात? रवींद्र धंगेकर यांनी यावर अनेकदा आवाज उठविलाय. सभागृहात, रस्त्यावर आणि जनतेसमोर सुद्धा ते सातत्यानं सांगतायत की भाजपा शासन काळात डान्स बारवाले सत्तेत बसले आणि पुण्यातील विकृतींना खुले मैदान मिळालं. त्यातून गंभीर प्रश्न निर्माण होतात, ते म्हणजे पुण्याची संस्कृती वाचवायची की पब मालकांचं हित जपायचे? तरुणांच्या भविष्यापेक्षा दारू आणि चंगळवाद महत्त्वाचा आहे का? पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी तर शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा धंगेकर यांनी देखील त्याला दुजोरा दिलाय. तरुणांनी पब आणि डान्स बारच्या अंधारापासून दूर राहावं, करिअरवर लक्ष केंद्रित करावं आणि आयुष्याची दिशा भरकटू देऊ नये असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे. पण ते इथंच थांबत नाही, तर थेट सत्तेला सवाल करत त्या म्हणतात, जर तरुण पबमध्ये जात असतील तर रोजगार कुठं आहे, संधी कुठं आहेत? आणि म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुण्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा ठाम शब्द त्या देत आहेत. ही निवडणूक रस्ते, पाणी आणि कचऱ्यांपुरती मर्यादित राहणार का, की पुण्याची संस्कृती वाचवण्याची लढाई होणार? याचं उत्तर पुणेकरांच्या हातात आहे आणि ते उद्याच्या 15 जानेवारीला मतदान यंत्रात बंद होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अपडेटसाठी पाहत रहा शिवशाही न्यूज. आताची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि मध्यंतरी जे पोर्शे प्रकरण झालं ते पबमधूनच ते पोरं बाहेर आले होते आणि तो ॲक्सिडेंट मोठा झालेला होता. त्याच्याबद्दल धंगेकर साहेबांनी खूप मोठा स्ट्रगल केला, जनजागृती केली आणि पब हे बंद केले. तर तरुणांनी त्या गोष्टीकडे वळू नये. करण्यासारखं खूप काय आहे, चांगलं घेण्यासारखं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, हे आपलं ब्रीदवाक्य आहे, ते कायमच सगळ्यांना माहितीच आहे. तर तुम्ही चांगलं काही शिका, हे मी तरुण वर्गाला सांगेल. आणि तरुण वर्गासाठी आता शिंदे साहेबांकडून बरेचसे रोजगार आम्ही उपलब्ध करून घेणार आहे. तर त्यांना कामगार न बनवता त्यांना स्वावलंबी बनवण्याचं आमचं विजन असणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.